पावसासंदर्भात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे। अंधेरीमध्ये देखील जोरदार पाऊस बरसतोय, तर ठाण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। ठाण्यामध्ये सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबईमध्ये देखील जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईतील विविध भागांमध्ये आता सखोल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे, तर अंधेरीत देखील मुसळधार पाऊस बरसतोय। काही भागात पाणी साचलंय, तर ठाण्यात देखील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। कल्याण आणि डोंबिवली परिसरात देखील पावसानं चांगलीच बॅटिंग केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलंय। रहिवाशांसह वाहनधारकांना या साचलेल्या पाण्यामधून प्रवास करावा लागतोय। कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मी सध्या उभा आहे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आणि आपण पाहू शकता गेल्या अर्ध्या तासाच्या पावसामुळे पूर्ण रस्ता जो आहे हा जलमय झालेला पाहायला मिळत आहे। एकंदरीत या ठिकाणी महानगरपालिकेने जे नालेसफाईचा दावा केला होता, या पावसामुळे नालेसफाईचा दावा याची पोलखोल झालेली आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर गेल्या अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली मधील अनेक परिसरामध्ये अनेक रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत। अनेक जणांना या ठिकाणी वाहन चालकांना या पाण्यातून तारेवरची कसरत करत या ठिकाणी वाहन चालवावे लागत आहेत। तर आपण पाहू शकतो की भिवंडी ते शिलपाटापर्यंत जाण्याचा मुख्य रस्ता जो असेल, कल्याण डोंबिवलीमधले जे अनेक रस्ते असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी दिसून येत आहेत। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।